मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्यजित मंजूला ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर घेऊन आलेला असतो. तो आता मंजूला बोलत असतो की वाघमारे, एक बोलायचं होतं. नाही म्हणजे तुम्ही जेव्हा 3 स्टार वर्दीत याल आणि तुम्हाला मी बुलेटवरती जेव्हा बघेल तेव्हा तो क्षण काय असेल ना माझ्यासाठी. तर मंजू बोलते, मुद्दामच मस्करी करतोय ना माझी, कारण मला ही अशी गाडी चालवता येत नाही म्हणून. सत्यजित बोलू लागतो, ओ वाघमारे, तुम्हाला काय खोटं वाटतंय का? मी तुम्हाला गाडी शिकवून देतो ना आताच, चला बरं. मंजू आधी नाही बोलते. सत्या आता गाडीवरती जाऊन बसतो. मंजूला तो समजवत असतो क्लच काय असतो, ब्रेक काय असतो, गिअर कसे टाकायचे असतात. आणि हे सगळं झाल्यानंतर तो मंजूला आता फ्रंट सीटवरती बसवतो. मंजू सत्यजितला बोलत असते, सत्या, अरे नको, अरे भीती वाटते मला. सत्यजित बोलतो, अहो वाघमारे, काहीच होणार नाहीये, मला माहिती आहे. आधी भीती वाटेल तुम्हाला, आणि स्कूटी तर चालवताच ना तुम्ही, मग हे का अवघड आहे का तुमच्यासाठी? चला बसा. आणि मग मंजू हिंमत करून गाडीवरती बसते. गाडी स्टार्ट करते आणि हळूहळू क्लच सोडते. गाडी आता सुरू होते आणि गाडी आता चालायला जाते. दुसरा गिअर मंजू टाकायला जाणारच ना, तोच तिचा तोल जातो आणि ती जोरात खाली पडते. मंजू रडू लागते. सत्यजित गाडी स्टँडवरती लावतो. बोलू लागतो, अहो वाघमारे, अहो पहिल्यांदा गाडी चालवताय तुम्ही, पडणारच ना तुम्ही, आणि काळजी कशाला करताय? पडल्याशिवाय थोडी ना माणसाला कळतं की गाडी कशी चालवायची. चला परत एकदा आपण ट्राय करूया. असं बोलून तो मंजूला पुन्हा एकदा गाडीवरती बसवतो. हीच गोष्ट सत्या बलमाला सांगत असतो. तर बलमा बोलतो, वा, काय तुमची लव्ह स्टोरी सत्या. आणि मंजू समोर दिसायला लागते. खरं तर खरंच ना, मंजू सत्यजितला भेटायला त्या ठिकाणी आलेली असते. मंजू हेल्मेट काढते, सत्याच्या समोर जाऊन उभी राहते. सत्यजितचं हात पकडते आणि आता सत्यजित गाडीतून खाली उतरतो. सत्यजित बोलू लागतो, चल बस. सत्या बोलतो, ओ वाघमारे, अहो बोला तर खरी, कुठे घेऊन चाललाय मला? तर आता मंजू बोलू लागते, तुला यायचं आहे का नाही, बस पटकन. ठीक आहे, सत्य असं बोलतो आणि गाडीवरती बसतो. मंजू आता सत्यजितला तिच्याच घरी घेऊन आलेली असते. आई अमृता समोरच असतात. आणि मग आता सत्यजित बोलू लागतो की वाघमारे, अहो बोला तर खरी, काय विचारायचं आहे का तुम्हाला मला? तर आता सत्यजित असं बोलतो. तर म्हणजे बोलते, त्या दिवशी काय घडलं होतं जळीत हत्याकांडमध्ये, तू कसं त्या मुलांना आणि त्या बायकोला संपवलं, ते माझ्या आईने अमृताला सांगून टाक. मंजू जेव्हा असं बोलते ना, तेव्हा सत्या रागाच्या भरातच बोलून टाकतो, हो वाघमारे, मी संपवलंय तात्यासाहेबांच्या त्या मुलाला आणि त्यांच्या बायकोला. त्यांच्या घराला मीच ना आग लावलेली होती. जेव्हा सत्य असं बोलतो ना, तेव्हा मंजू रागा रागा आतमध्ये निघून जाते. आईला तर धक्काच बसतो. आई आता बोलू लागते, सत्यजितराव खरंच? तर सत्या बोलतो, अहो नाही, वाघमारे माझी बाजू ऐकूनच घेत नाहीये, म्हणून मला राग आला आणि रागाच्या भरात हे असं काहीतरी बोलून गेलो मी. अमृता आई त्याला जा विचारू लागतात, हे बघा सत्यजितराव, त्या दिवशी नक्की काय घडलं होतं ना, मला सगळं खरं खरं सांगा बरं, तेही आताच. सत्यजित आता आईचं हात ना हातामध्ये घेतो. बोलू लागतो, हे बघा, त्या दिवशी नक्की काय घडलंय ना, हे मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही, कारण ती ही योग्य वेळ नाहीये. आणि दुसरं म्हणजे अजून एक, ते सत्य जेव्हा समोर येईल ना, तेव्हा मी स्वतःला त्या दिवशी सर्वांसमोर सांगेल की मी निर्दोष आहे, आणि हे तुम्हाला नक्कीच कळेल. तुमची शपथ आई. बलमा आता तिथे पोहोचतो. सत्यजितला घरी घेऊन जातो. सत्यजित आता घरी आलेला असतो. घरी आल्यानंतर आता देवाऱ्यात गेल्यानंतर सत्यजित देवी आईसमोर हात जोडतो. बोलू लागतो, देवी आई, अगं काय चालू आहे माझ्या आयुष्यामध्ये? खरं प्रेम आहे गं माझं वाघमारेंवर, परंतु त्यांचा माझ्यावर विश्वासच बसत नाहीये. तू सांग की मी काय करू? त्या तात्याच्या एका गैरसमजामुळे त्यांना असंच वाटतंय की मी त्याच्या मुलाला आणि त्याच्या बायकोला संपवलंय. पण तुला तर माहीतच आहे ना, मी तसं काही केलं नाहीये. आणि समोरून एक फुलना आता त्या ठिकाणी खाली पडतो आणि सत्यजित रावांना देवीचा आता आशीर्वाद मिळतो. येणाऱ्या पुढील भागामध्ये सत्यजित तात्यासाहेबांना भेटण्यासाठी लॉकअपमध्ये पोहोचलेला असतो. सत्यजितच्या हातामध्ये बंदूक असते आणि डायरेक्ट तो आता त्या कपाळाला बंदूक लावतो आणि बोलू लागतो की वाघमारे मॅडम या, आता तुम्हाला हा तात्या सगळं खरं खरं बोलेल. आता इकडे बलमा मंजूला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो. तो बोलू लागतो, मंजू वहिनी लवकर चला, सत्या पोलीस स्टेशनमध्ये नाही तर जेलमध्ये गेला तात्यासाहेबांना मारायला. मंजूला जेव्हा हे कळतं ना, तेव्हा ते बोलू लागते, बलमा काय बोलतोयस तू? तर बलमा बोलतो की हो,
तो तात्यासाहेबांच्या जीवाचं काही बरं वाईट करेल, तुम्ही चला पटकन. मंजू ही घाबरते आणि लगेच गाडी काढते. तात्यासाहेब आता बोलू लागतो की सत्यजितराव काय करताय तुम्ही. सत्या बोलतो, आज वाघमारेनं माझी बाजू ऐकूनच घ्यावी लागेल आणि आता ते तुलाच ना बोलावं लागेल तात्या. तर आता तात्या खरोखर बोलेल की पुन्हा एकदा मंजूच्या मनात सत्यासाठी गैरसमज होणार, हे बघणं रंजक न ठरणार आहे.